तर मंडलिक आणि मुश्रीफ ही दोन नावं वेगळीच होऊ शकत नाहीत. रात्रीचा दिवस, हाडाची काढं आणि रक्ताचं पाणी, हे मंडलिक साहेबांचं वाक्य आहे, माझं नाही. कागल तालुक्याचं मतदान, विधानसभा मतदारसंघातलं मतदान हे या लोकसभेच्या निवडणुकीतलं हे विजयाप्रत नेणारं मतदान असणार आहे, याची जाणीव तुम्हाला आणि मला असते. अनेक वर्ष आपण भारतीय जनता पक्षाचे विरोधी म्हणून काम केलं, अनेक वेळा आपण त्यांच्यावर टीका केल्या. आज आपण तिकडे मागे जर वळून बघितलं की नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या 10 वर्षामध्ये जे आपल्याला वाटत होतं ते किती पद्धतीनं हा देश पुढे गेला याचं सुद्धा या निमित्ताने सीमावलोकन करण्याची आवश्यकता आहे. गोकुळ सोबत गोकुल. आपल्याला माहिती आहे की ज्याचा उल्लेख भैयासाहेब मानेंनी केला, तर मंडलिक आणि मुश्रीफ ही दोन नावं वेगळीच होऊ शकत नाहीत. कारण अनेक वर्षापासून आपण सर्वजण एकत्र होतो. काही काळ दुर्दैवानं वेगळं व्हावं लागलं, परंतु मनामध्ये असलेली आत्मीयता, असलेलं प्रेम, जिव्हाळा यामध्ये कधी अंतर आलं नाही. निवडणुका झाल्या, संघर्ष झाले, एकमेकाची उणीधुणी काढली गेली, परंतु ज्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की पांडव किती होते? 6 होते. पांडव 5 नव्हते. कर्ण सुद्धा कुंतीचा सूर्यपुत्र होता आणि हे 5 पांडव होते. आणि किती वेळा कर्णानं जरी संघर्ष केला आणि त्याला शेवटी श्रीकृष्णानं कुंतीला पाठवलं अर्घ देताना, सांगितलं तू सुद्धा पांडव पुत्र आहेस, तू माझा पुत्र आहेस. आणि नंतर महाभारतामध्ये जे घडलं ते आपण पाहिलेलं आहे. आणि तशीच परिस्थिती आज आपल्या या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या समोर आलेली आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये कागल तालुक्याचं मतदान, विधानसभा मतदारसंघातलं मतदान हे या लोकसभेच्या निवडणुकीतलं हे विजयाप्रत नेणारं मतदान असणार आहे, याची जाणीव तुम्हाला आणि मला असते. आणि यासाठी आपण सर्वांनी चिकाटीने प्रयत्न करणं, कसोशीनं प्रयत्न करणं, आणि यासाठी रात्री दिवस, आता तुमचं काय वाक्य माझं पाठ झाले तुम्हाला, रात्रीचा दिवस, हाडाची काढं आणि रक्ताचं पाणी, हे मंडलिक साहेबांचं वाक्य आहे, माझं नाही. ते मी नंतर सातत्याने सांगत आलो आणि आपल्याला हे करावं लागेल. आता आपल्याला लोकांच्या समोर जाताना आपली भूमिका आपल्याला सांगावी लागेल. कारण भूमिका बदलल्यानंतर पहिली निवडणूक येते आणि ज्याचा उल्लेख ज्यावेळा आपण भूमिका राजकीय बदलली आणि त्यावेळा आपण गैबी चौकामध्ये सभा घेतली, त्यावेळा आपण त्याचा उल्लेख केलेला होता की आपल्याला ही भूमिका का घ्यावी लागली. अजितदादा पवारांचं नेतृत्व स्वीकारून आपण एवढं मोठं धाडस कसं केलं. पवार साहेबांसारख्या नेत्याला सोडण्याची पाळी आपल्यावर का आली, त्याचं एक विस्तृत वर्णन मी त्याविषयी आपल्या भाषणात केलं होतं. आणि मी म्हणालो होतो की 2 जुलै 2023ला आम्ही राजकीय भूमिका बदलून मंत्रिमंडळामध्ये आमचा समावेश झाला आणि 5 जुलै 2023ला होता आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या सांगणीवरून. नंतर 2017, 2019, 2019ला तर भारतीय जनता पक्षावर सरकारच बनवायचं, मंत्रिमंडळ स्थापन झालं होतं, पालकमंत्री कोण कुठल्या जिल्ह्यात ठरलं होतं. आणि फक्त शिवसेनेला भारतीय जनता पक्षाने, अमित शहानी सांगितलं की आम्हाला शिवसेना सुद्धा घ्यावं लागेल. त्यावेळेला पुन्हा आमची युती तुटली. पुन्हा 2022 आणि 2023ला भारतीय जनता पक्षावर जाण्याचा निर्णय घेतला. आणि या सर्व घडामोडीमध्ये अजितदादा पवारांना आपण पुढं केलं, नेत्यांनी पुढं केलं. आणि ज्यावेळेला त्यांना तोंडघशी पडण्याचा प्रसंग आला आणि शेवटी ही भूमिका
आम्ही बदलली. अजितदादा पवारांच्या मागे आम्ही 43 आमदार ठामपणाने उभं राहिलो आणि या राज्याच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी अजितदादा पवारांना एकटं न पाडण्याच्या भूमिकेतून आपण ही भूमिका घेतली आणि आपण मंत्रिमंडळामध्ये सामील झालो आणि भारतीय जनता पक्षावर गेलो. आता अनेक वर्ष आपण भारतीय जनता पक्षाच्या विरोधी म्हणून काम केलं. अनेक वेळा आपण त्यांच्यावर टीका केल्या. आज आपण तिकडे मागे जर वळून बघितलं की नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या 10 वर्षामध्ये जे आपल्याला वाटत होतं ते किती पद्धतीनं हा देश पुढे गेला याचं सुद्धा या निमित्ताने सीमावलोकन करण्याची आवश्यकता आहे. आम्ही काँग्रेसबरोबर होतो. काँग्रेसची राजवट 30-40 वर्ष आपण बघितलेली होती. त्याबद्दल आपण टीका करणार नाही. परंतु ज्या पद्धतीनं गरिबांचा, ज्या पद्धतीनं युवकांचा, ज्या पद्धतीनं महिलांचा, ज्या पद्धतीनं उद्योगाचा, ज्या पद्धतीनं शेतकऱ्याचा सन्मान करण्याचं धोरण हे नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलं. आणि आज मी सगळीच कामं सांगून आपला वेळ घेणार नाही, तर ज्यावेळा मेळाव्याच्या निमित्ताने मी आपल्या सर्व मतदारसंघामध्ये येईल त्यावेळा मी सविस्तरपणानं नरेंद्र मोदी साहेबांचं काम आपल्यावर ठेवण्याचा प्रयत्न करेन. आणि म्हणून या सर्वच घटकांना न्याय देणारं काम त्यांनी 10 वर्षात केलं. देश एक अत्युच्च शिखरावर पाठवण्याचं काम त्यांनी केलं. G20च्या या 20 देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमित्ताने जे मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये जे मेळावे झाले त्या निमित्ताने झालेलं दर्शन असेल आणि आज आपली 5वी अर्थसत्ता म्हणून आणि येणाऱ्या काळामध्ये 3री अर्थसत्ता म्हणून 2027 ते 29 पर्यंत आपण जी झेप घेणार आहोत, जपान आणि जर्मनी या देशांना मागे टाकणार आहोत, ही सुद्धा भूमिका आपल्या समोर सर्वांची आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.